ओके, सो बेसिकली जसं जेवणात मीठ गरजेचं असतं तसं डिझायनिंग हा एक ह्युमन लाईफचा एक अविभाज्य भाग आहे, वन ऑफ द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. तर प्रॉडक्ट डिझाईन का गरजेचं आहे त्याबद्दल काय सांगाल? माझ्या मते प्रॉडक्ट डिझाईन हा विषय सरफेस लेवलपेक्षा खूप अजून डीपर जातो, जो माझ्या पण एकंदर प्रवासानंतर मला हळूहळू जो उमगला आणि ज्याच्यातून मी पुढे अजून माझ्या करिअरमध्ये काही महत्त्वाचे वेगळे निर्णय घेतली. ते याच्यासाठी की प्रॉडक्ट डिझाईन, जसं आपण आता मी तुम्हाला काही मिनिटापूर्वी बोलत होतो, एक्झाम्पल देतो खुर्चीबद्दल, की आपली खुर्ची किती कम्फर्टेबली आपल्याला बसायला वाटते, की ते त्याच्यात ॲर्गोनॉमिक्स आलं, त्याच्यात ह्युमन फॅक्टर आलं, त्याच्यात एक कल्चरल कॉन्टेक्स्ट आलं, की माझ्या दोघं आर्म्ससाठी ते कम्फर्टेबल असतानाच माझं एक समोरच्याशी बोलताना मी किती आत्मविश्वासाने बोलतोय ती खुर्ची पण डिफाईन करते. राईट. तर प्रॉडक्ट डिझाईन इट्स अ प्रॉब्लेम सॉल्विंग डिसिप्लिन, जे आर्टपेक्षा खूप अजून एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन काम करते. ओके. आणि प्रॉडक्ट डिझाईन याच्यासाठी पण गरजेचं आहे की तुमच्या दैनंदिन जीवनामधल्या छोट्या छोट्या गोष्टी, की तुमचं कुलूप उघडण्यापासून ते कुलूप किती तुम्ही आरामात पकडू शकता, ती चावी किती तुम्ही आरामात ऑपरेट करू शकता, हे पण एक चांगल्या डिझाईनचं एक्झाम्पल. ओके. सो प्रॉडक्ट डिझाईन तुमच्या खूप दैनंदिन जीवनातल्या छोट्या गोष्टीपासून तर जे सॅटेलाइट लॉन्चर्स मध्ये सोल्युशन्स डिफाईन होतात, किंवा त्यांचे जे अंतराळवीर आतली त्यांची कॉस्ट्युम्स डिझाईन होतात, ओके, तिथपर्यंतचा तो जो त्याचा परीघ आहे प्रॉडक्ट डिझाईनचा, हा अतिशय मोठा आणि तेवढाच रोमांचकारी आहे.